नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची पुस्तके, कादंबऱ्या तसेच आत्मचरित्र, कथासंग्रह, कविता संग्रह यांची माहिती पाहणार आहोत. कारण की बघा, बऱ्याच ऑनलाईन परीक्षेमध्ये याच्यावरची प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण पुस्तके, कादंबऱ्या, आत्मचरित्र, कविता संग्रह घेतलेले ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिली जी कादंबरी आहे ययाती ही कोणी लिहिलेली आहे? तर ती वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली आहे. लक्षात ठेवायचे. स्वामी, श्रीमान योगी आणि राधेय या ज्या कादंबऱ्या आहेत ते कोणी लिहिलेल्या आहेत? तर त्या रणजित देसाई यांनी लिहिलेल्या आहेत. वारणेचा वाघ आणि फकीरा या कादंबऱ्या कोणाच्या आहेत? तर त्या अण्णाभाऊ साठे यांच्या आहेत. तसेच बघा, छावा, मृत्युंजय, युगंधर या कादंबऱ्या कोणी लिहिलेल्या? तर त्या शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या आहेत. तर या सगळ्याच महत्त्वाच्या आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे तराळ अंतराळ हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे? तर ते शंकरराव खरात यांचं आहे. माझा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते नरेंद्र जाधव यांचं आहे. मी वनवासी हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे? तर ते सिंधुताई सपकाळ यांचं आहे. हे सुद्धा महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढे व्यक्ती आणि वल्ली तसेच बटाट्याची चाळ, आसामी आसामी ही जी पुस्तके आहेत ही सगळी पुस्तके, तसेच अपूर्वाई हे जे प्रवास वर्णन आहे ते कोणाचं आहे? तर ते पु ल देशपांडे यांचं आहे. लक्षात ठेवायचे. पुढे पानिपत, महानायक, झाडाझडती आणि पांगिरा या ज्या सगळ्या कादंबऱ्या आहेत ते कोणाच्या आहेत? तर त्या विश्वास पाटील यांच्या आहेत. महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा, पुढे नटसम्राट हे जे नाटक आहे, विशाखा हा जो काव्यसंग्रह आहे, आणि ओळखलत का सर मला नावाची कणा ही जी कविता होती ही कोणाची आहे? तर ती वि.वा. शिरवाडकर यांची आहे. वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची कविता आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं हे सुद्धा सगळं. पुढे उपरा हे जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे? तर ते लक्ष्मण माने यांचं आहे. आणि उचल्या हे जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे? तर ते लक्ष्मण गायकवाड यांचं आहे. पुढे सत्तांतर आणि बनगरवाडी ही जी पुस्तके आहेत ती कोणाची आहे? तर ती व्यंकटेश माडगुळकर यांची आहेत. ही सुद्धा महत्त्वाची पुस्तके आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले? तर ते साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे. ग्रामगीता हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं आहे. ही सुद्धा महत्त्वाची पुस्तके आहेत, परीक्षेमध्ये विचारलेली आहेत, लक्षात ठेवायचे. पुढे भावार्थ रामायण कोणी लिहिलेलं आहे? तर ते संत एकनाथ यांनी लिहिलेलं आहे. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि पसायदान हे कोणाचं आहे? तर ते संत ज्ञानेश्वर यांचं आहे. दासबोध आणि मनाचे श्लोक कोणी लिहिलेलं आहे? तर ते समर्थ रामदास यांनी लिहिलेलं आहे. हे सुद्धा महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढे साष्टांग नमस्कार, झेंडूची फुले ही जी नाटके आहेत, आणि करेचे पाणी हे जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे? तर ते प्रल्हाद केशव आत्रे म्हणजेच प्र के आत्रे यांचं आहे. पुढे कृष्णाकाठ हे जे आत्मचरित्र आहे, त्याचबरोबर सह्याद्रीचे वारे आणि युगांतर ही जी पुस्तके आहेत ती कोणाची आहेत? तर ती यशवंतराव चव्हाण यांची आहेत. ही सुद्धा महत्त्वाची आहेत, लक्षात ठेवायचे. पुढे शांतता कोर्ट चालू आहे, त्याचबरोबर सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल ही जी सगळी नाटके आहेत ही कोणी लिहिलेली आहेत? तर ती विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली आहेत. पुढे बघा, आणखी पाचोळा ही जी कादंबरी आहे, त्याचबरोबर नातीगोती हा जो कथासंग्रह आहे तो कोणाचा आहे? तर तो रा र बोराडे यांचा आहे. तर हे सुद्धा सगळं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. पुढे ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, अस्पृश्यांची कैफियत ही जी पुस्तके आहेत, त्याचबरोबर तृतीय रत्न हे जे नाटक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचे. गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड याच्यावरचे प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेले, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, बावनकशी, सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले हे जे कविता संग्रह आहे ते कोणाचे आहे? तर ते सावित्रीबाई फुले यांची आहेत, लक्षात ठेवायचे. पुढे कोसला, हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ, बिढार या ज्या कादंबऱ्या आहेत, त्याचबरोबर टीका स्वयंवर हे जे समीक्षात्मक पुस्तक आहे ते कोणाचं आहे? तर ते भालचंद्र नेमाडे यांचं आहे. तर हे सुद्धा सगळं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. पुढे बघा, माझी जन्मठेप हे जे आत्मचरित्र आहे, तसेच 1857चे राष्ट्रीय स्वातंत्र्य समर नावाचं जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे? तर ते वि.दा. सावरकर यांचं आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. पुढे ज्वाला आणि फुले हा जो काव्यसंग्रह आहे तो कोणाचा आहे? तर तो बाबा आमटे यांचा आहे. समिधा हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे? तर साधना आमटे यांचं आहे. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर ते डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे, लक्षात ठेवायचे. हे सुद्धा सगळं महत्त्वाचं आहे.
पुढे झोंबी हे पुस्तक कोणाचं आहे तर ते आनंद यादव यांचं आहे. एक झाड आणि दोन पक्षी हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे तर विश्राम बेडेकर यांचं आहे. ताम्रपट नावाची जी कादंबरी आहे ती कोणी लिहिलेली आहे तर ती रंगनाथ पठारे यांनी लिहिलेली आहे. तर हे सुद्धा सगळी महत्त्वाची आहेत, लक्षात ठेवायचे. पुढे भूमी ही कादंबरी कोणाची आहे तर ती आशा बगे यांची आहे. उद्या ही कादंबरी कोणाची आहे तर ती नंदा खरे यांची आहे. बुधभूषण हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला आहे. हे सुद्धा महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. पुढे बाळूच्या अवस्थांतराची डायरी ही कादंबरी कोणाची आहे तर किरण गुरव यांची आहे. पियूची वही हे पुस्तक कोणाचं आहे तर ते संगीता बर्वे यांचं आहे. उजव्या सोंडेच्या बाहुले ही जी कादंबरी आहे ती कोणाची तर प्रवीण बांदेकर यांची आहे. हे सुद्धा सगळं महत्त्वाचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढे पानजड हा जो कविता संग्रह आहे तो कोणाचा आहे तर नाधो महानोर यांचा आहे. राघव वेळ ही कादंबरी कोणाची आहे तर ती नामदेव कांबळे यांची आहे. उत्सुकतेने मी झोपलो ही जी कादंबरी आहे ती कोणाची आहे तर श्याम मनोहर यांची आहे. पुढे बिजली हा जो काव्यसंग्रह आहे तो कोणाचा आहे तर वसंत बापट यांचा आहे. चित्रलिपी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर तो वसंत आबाजी डहाके यांचा आहे. युगांत हा समीक्षात्मक ग्रंथ किंवा हे जे समीक्षात्मक पुस्तक आहे ते कोणाचं आहे तर इरावती कर्वे यांचं आहे. आणि युगांत हे नाटक जर म्हटलं तर हे कोणाचं आहे तर ते महेश एलकुंचेवार यांनी लिहिलेलं आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, हे सुद्धा सगळं महत्त्वाचे आहेत. पुढे सलाम हा कविता संग्रह कोणी लिहिलेला आहे तर तो मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला आहे. स्मरणगाथा हे पुस्तक आणि पडघवली ही कादंबरी कोणाची आहे तर ती गोनी दांडेकर यांची आहे. काजळ माया हा कविता संग्रह कोणाचा आहे तर तो जी.ए. कुलकर्णी यांचा आहे. पुढे पैस हे ललित निबंध संग्रहात्मक जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे तर ते दुर्गा भागवत यांचं आहे. जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक कोणाचं आहे तर ते गोदावरी परुळेकर यांचं आहे. वैदिक संस्कृतीचा इतिहास हे पुस्तक कोणाचं आहे तर ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं आहे. पुढे ढग असतेच आसपास हा कविता संग्रह कोणाचा आहे तर तो कल्पना दुधाळ यांचा आहे. संगीता संप्रदाय प्रदर्शिनी हे पुस्तक कोणाचं आहे तर ते सुब्बराव दीक्षितर यांचं आहे. शिवभारत ही साहित्यकृती कोणाची आहे तर ती कवी परमानंद यांची आहे. पुढे शाळा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर ते मिलिंद बोकील यांनी लिहिलेलं आहे. लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर ते नेल्सन मंडेला यांचं आहे. आय एम नो मसीहा हे पुस्तक कोणाचं आहे तर ते सोनू सूद यांचं आहे. तर बघा हे सुद्धा सगळं महत्त्वाचं आहे. पुढे नक्षत्रांचे देणे हा कविता संग्रह कोणाचा आहे तर तो चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचा आहे. बोलावे ते आम्ही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर तो श्रीकांत देशमुख यांचा आहे. मंत्राक्षर हा कविता संग्रह कोणाचा आहे तर तो अरुणा ढेरे यांचा आहे. आरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही जी कविता आहे ती कोणाची आहे तर ती बहिणाबाई चौधरी यांची आहे. तर हे सुद्धा सगळं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. पुढे अकबरनामा हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे तर तो अबुल फजल यांनी लिहिलेला आहे. गाथा सप्तशती ही जी काव्यरचना जी आहे कोणी केलेली तर ती हाल म्हणजेच राजा हाल यांनी केलेली आहे. सत्यार्थ प्रकाश हे जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांचं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर ते गंगाधर गाडगीळ यांचं आहे. गीत रामायण कोणी लिहिलेलं आहे तर ते ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं आहे. चार नगरातील माझे विश्व हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे तर जयंत नारळीकर यांचं आहे. पुढे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणाचं आहे तर ताराबाई शिंदे यांचं आहे. ओरायन, गीता रहस्य, आर्टिक होम इन द वेदास ही पुस्तके कोणाची आहेत तर ती बाळ गंगाधर टिळक यांची आहेत. माझे सत्याचे प्रयोग हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे तर महात्मा गांधी यांचं आहे. पुढे आनंदमठ ही जी कादंबरी आहे ती कोणाची आहे तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे तर ते जवाहरलाल नेहरू यांचं आहे. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जाती व्यवस्थेचं निर्मूलन आणि हू वेअर द शूद्रास म्हणजेच शूद्र कोण होते हे पुस्तके कोणाचे आहेत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण पुस्तके, कादंबऱ्या, आत्मचरित्र तसेच कथासंग्रह, कविता संग्रह जे घेतलेले ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरचे बरेच प्रश्न मागच्या बऱ्याच ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हे एकदा सगळे व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.